हॅलो गाईज, मी निकिता प्रकाश बर्वे. हे माझं न्यू अकाउंट आणि आता या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि जे काय असेल ते करायला विसरू नका. आता तुमचा प्रश्न करा किंवा नका करू, पण करा हो नक्की. रूढी परंपरेनुसार एक विषय चालत आलेला आहे, तो आत्तापर्यंत एक फार जोमात चाललेला. त्याचं नाव आहे प्रेम. ऐकल्यावरच छान वाटतं ना. हे प्रेम फक्त तुझ्या आणि माझ्यात असू शकतं असं वाटतं का? नाही ना. प्रेम कुणावरही होतं. प्राण्यावर होतं, आई-वडिलांवर होतं, किंवा एखाद्या फिलॉसॉफरवरही होऊ शकतो, किंवा मुलांसोबत तर कॉमन आहे, कोणीही करतं मुलांवरती. पण एखादा तुमचा स्कूलमधला एखादा टीचर असेल त्याच्यासोबतही होऊ शकतं. किंवा तुम्ही कुठे समजा लग्नात वगैरे गेले, एखाद्या दिसतोच चिकणा मुलगा, होतं प्रेम, होऊ शकतं ना. कुठेही जा, कुठेही गिरक्या मारा, कुठेही फिरा आणि कुठेही पट्टे मारायला जा. प्रेम 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 हे होणारच. का होऊ नये? करा यार. आजकाल चालतं सगळं. घटना कुठलीही असो, प्रसंग कोणताही असो, तो साजरा करण्याचं वेळच आपल्याला जातं. जणू बघा ना, आता हा महाभयंकर कोरोना, भविष्यात हाच दिवस कोरोना डे म्हणून साजरा करते. नाही, कोरोना डे म्हणून साजरा करते. तसंच काहीच प्रेमाच्या बाबतीतही आहे. लफडं ही दवंडी पिटवणारे आता विचारांपैकी सल्लेच जास्त देऊ नका. घाबरू नका, मी तुम्हाला सल्ले वगैरे द्यायला आलेली नाहीये. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. अचानक काल माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचा कॉल आला. मी डायरेक्ट शॉक. या कुत्रीला माझी आत्ता आठवण आली का म्हणून. पण इट्स ओके. आता तो आनंद, ती एक्साइटमेंट शब्दात नाही सांगता येत. मी कॉल उचलला. अगदीच हॅलो तिकडनं. अगं हे कुत्रे, शिव्या वगैरे मस्त वगैरे छान वाटलं, म्हणजे तृप्त झालं असं मन. आणि नंतर मग तिने असा एक प्रश्न विचारला ना, म्हणजे मला असं प्राऊड फील झालं. तिने म्हणजे अगदी तत्परतेने तिने मला प्रश्न विचारला की तुला BF आहे का? नाही असे नाही, तुला BF आहे का ग, असं काहीसं विचार. मी अगदी गंभीरपणे काय तिकडनं, म्हणजे मला असं झालं की पहिले स्कूलमध्ये असताना पुढे काय करण्याचा विचार चालू आहे का तुझा, म्हणजे काय प्लॅन आहे, शिक्षण वगैरे काय, असं विचारणारी मैत्रीण आता तुला BF आहे का ग. म्हणजे मोठं झालं की प्रश्न तिथेच अडकतो, तुला BF आहे का. म्हणजे बघा ना किती छान ना. ती मुलगी शिकली आणि माणसात आली, जाम आनंद वाटला. म्हणजे सिरियसली विशेष म्हणजे प्रेम हे मोहक, सुंदर आणि नाजूक रीतीचे. पूर्वी मला स्वप्न पडायचं एका टेकडीवर फक्त आणि फक्त आम्ही दोघंच जण आहोत. हातात हात, खांद्यावर डोकं आणि ती भयान शांतता. आणि आता आम्हाला त्याच टेकडीवर बॉईज हॉस्टेल दिसते. कसं काय सांगते. आता BF वगैरे असं का नावाला हो. आता बेस्ट फ्रेंड आणि क्रशची जास्त मज्जा आहे. बिकॉज बेस्ट फ्रेंड जास्त असतात मुलींना. पण एक सांगते, शाळेतला वेगळा क्रश
किंवा कॉलेजमधला वेगळा क्रश, गेलो दळण दळायला, गिरणीतला वेगळा क्रश, गेलो खाली घराच्या खाली पट्टा मारायला, तिथल्या गल्लीतला वेगळा क्रश, क्लासमधला वेगळा क्रश. काही राहिलंय का? हो, उरला सुरला तो टीव्ही, त्यातलाही वेगळा क्रश. बिग बॉस मध्ये मध्ये चालू होतं, असेल काही जणांचे त्यातले क्रश. तर हे एवढे सगळे क्रश मिळून झालं की बॉईज हॉस्टेल. BFही ठेवायचा, क्रशही ठेवायचे. म्हणजे एकाबद्दल सेम फिलिंग असणारं प्रेम, सॉरी एवढ्या सगळ्यांबद्दल सेम फिलिंग असणारं प्रेम येतं तरी कुठून? मी असं म्हणत नाही प्रेम करणं वाईट गोष्ट आहे, प्रेम करणं फालतू गोष्ट आहे किंवा प्रेम करणं चुकीचं आहे. पण कुणावर करावं, का करावं, कशासाठी करावं किंवा का म्हणून करावं हेच आपण विसरलोय. आपल्या मनात साठलेल्या भावनांचं ओझं, अपेक्षांच्या डोई गेलेला खुंटलेला वृक्ष, दिवसभराचा ताण, थकवा, त्रास एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करणं हे खरं प्रेम. किंवा आपल्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी अगदी सहजपणे त्या व्यक्तीला सांगणं हे खरं प्रेम. पण याचा अर्थ असं होत नाही की एखाद्यावर पटकन विश्वास टाका. कधी पण स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर नसला तरी चालेल. फांद्या बना, फळ आपोआप मोहर देते. एका फळासाठी अख्खं झाड गमवू नका, कारण या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं वटवृक्ष आपल्याला स्वतः बनावं लागतं. कारण कापणारे फार आहेत, जपणारे फक्त आपण एकटेच आहोत. सध्या आपले पॅरेंट्स जे आहेत, पूजनीय पॅरेंट्स, माता पिता, हे आपल्याला आता बळजबरी ते रामायण आणि महाभारत पाहायला लावतात. मलाही बोर होतं, तुम्हालाही होत असणार ऑब्विसली. तर त्यात दोन गोष्टी शिकायला मिळतात. प्रेम आणि अहंकार या दोन गोष्टी माणसाला संपवतात. आणि त्या काळी स्त्रीचा आदर फार केला जायचा, म्हणूनच कृष्णाला राधा मिळाली नाही. आणि अजून एक छोटस, त्यावेळेस ना कोणत्याच देवाला असं स्पेसिफिक असं बेस्ट फ्रेंड नव्हता. का? कारण त्याला याची पूर्वकल्पना होती की आपल्या बेस्ट फ्रेंडलाही कोणीतरी बेस्ट फ्रेंड असतो. त्यांच्या जीवनातही प्रेम आलं, त्यांनीही ते उपभोगलं, त्यांनीही त्या प्रेमाचा फार आनंद घेतला. पण त्या काळी स्त्रीचा आदर हा फार महत्त्वाचा वाटायचा. म्हणूनच तर सांगितलं मी, म्हणूनच कृष्णाला राधा मिळाली नाही. ते सोडा, रामायण आणि महाभारत पाहून म्हणजे मला असं वाटलं की आजकाल मुली फार कर्म करतायत. सांगू कसं काय? मुलांची दारू, सिगरेट, गांजा, चपटी, बियर सोडवायला ते मदत करताय. चांगलं आहे ना, ऑब्विसली चांगलं आहे. कारण मुलींना माहिती आहे वर जाताना ना धर्म नाही, कर्मच सोबत घेऊन जाणार आहोत. मुली फार हुशार असतात. एक्झाम्पल हे प्रेम हे आपण सगळ्यांच्या नकळत करतो, पण आपल्याच BFला आपलीच बेस्ट फ्रेंड एंगेज असणं हे आजकालचं नकळत प्रेम. थोडं काही मुलांनी हेल्प केली किंवा आधार दिला, वाईट काळात साथ दिली, तर ह्या मूर्ख मुलींना त्यांच्यात राम दिसतो. तो कुठे राहतो, काय करतो याचा विचार न करता तो फार वेगळा आहे ग असं म्हणून क्षणाचाही विलंब न करता प्रेम होतं.
असलं थिल्लर प्रेम नंतर चिल्लर मात्र किंमत आपल्याला देत नाही. ते सोडा, आजकाल 5वी-6वीच्या मुलांनाही प्रेम व्हायला लागले. फर्स्ट साईट, सॉफ्ट कॉर्नर प्रेम व्हायला लागलंय. जी पोरगी घरी आईच्या शिव्या खाते, डोरेमॉन बघण्याच्या काळात ती शिनचॅनला पटवते, वा ओ भाई मारो मुझे मारो अशी कंडिशन झाली, बरोबर. आणि तो मूर्ख मुलगा, बावळट मुलगा, दुसऱ्याचा गॉगल, तिसऱ्याची चप्पल, भलत्याचा शर्ट घालून तिला भेटायला जातो. आणि ती महामाया, ऐ ते बघ आला माझ्या स्वप्नातला राजकुमार. अगं बाई, त्या राजकुमाराला फुटाने खायचे सुद्धा हाल आहे त्याचे. प्रेमात वय बघितलं जात नाही, मी बघत नाही, पण प्रेमात मर्यादा असते ना, लिमिट्स पाळायचं. वय नका बघू, पण लिमिट. हे वय नाहीये प्रेम करायचं असं मी म्हणत नाही. ही ती वेळ कधी येऊ शकते, पण ती योग्य वेळीच यावी असं मला वाटतं. बिकॉज एवढ्या लहान वयात, कोवळ्या वयात आपण चुकीचं पावलं उचलतो तेव्हा त्यावेळी काहीच वाटत नाही, पण पुढे जाऊन त्या गोष्टीचा मनस्ताप होण्यापेक्षा फार सुंदर आयुष्य दिलं. छान छान मैदानी खेळ खेळण्याच्या वयात किंवा मैदानी खेळ खेळण्याच्या वयात आपण एखाद्या दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणं बरोबर आहे का? नाही ना. बघा, विचार कर, तुला कधी प्रेम झालंय? हा प्रश्न आता फक्त कोड्यातच बघायला मिळतो, कारण ह्या प्रश्नाचं रूपांतर आता तुझ्या घरी कोणी नसताना तुझा BF तुझ्या घरी आला याच्यात झालं. 2-3 महिने नाही होत रिलेशनशिपला, लगेच हजबंड अँड वाईफचा टॅग. जर आपण पाणी पितो तर ते पाणी आपण 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास पिऊ शकतो. अगदीच पचणार नाही असं नाही पिऊ शकत, 24 तास नाही पिऊ शकत, बरोबर आहे की नाही? सोपं आहे मित्रांनो. भुकेला भागवणं हे प्रेम नाही, ते मिटवणं हे प्रेम. तिच्या आणि त्याच्या डोळ्यांतून समजायला हवं तिला आणि त्याला काय हवंय नकोय ते, कारण जी गोष्ट आपण मनापासून करतो ना तेच खरं प्रेम. तिच्यासोबत दिवस कसा गेला ना तेच मला कळत नाही असं म्हणणारेच नंतर तिला सांग मी घरी नाही रे असं म्हणून टाळाटाळ करतात. कारण मैत्रीला मैत्रीच्या जागेवर ठेवा आणि प्रेमाला प्रेमाच्या, ह्या दोघी गोष्टी एकत्र आल्या ना तर बेचव होतात रे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमात ब्रेकअप येतो, मैत्रीत ब्रेकअप येत नाही. आपलं आयुष्य हे मैत्रीच्या जोरावर जगायचं की प्रेमाचं? दोन्ही गोष्टी सेम आहेत, पण एवढंच या गोष्टी धोका देतात, या गोष्टी सावरून घेतात. त्यामुळे दोघांनाही ना समतोल ठेवा, एकत्र करू नका, अळणी होतात त्या, कळलं ना? प्लीज प्रेम करत राहा, प्रेमाला जपत राहा.